तर पी मिशन आरंभ 2025 या मिशनसाठी आम्हाला मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक आहेत. त्यामध्ये प्रमुख आहेत माननीय आशिष एरेकर साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी अहिल्यानगर, माननीय भास्कर पाटील साहेब, जिल्हा शिक्षण अधिकारी अहिल्यानगर, आणि माननीय अरविंद कुमावत साहेब, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती अकोले यांच्या मार्गदर्शनाने हा जो मिशन आरंभची ही जी ऑनलाईन मार्गदर्शन तासिका आहे, यामध्ये आजचा माझा विषय आहे गणित, आणि त्या गणितामधील मुख्य घटक आहे परिमेय संख्या व त्यावरील क्रिया. परिमेय संख्या व त्यावरील क्रिया हा घटक अभ्यासताना काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. त्यामध्ये सर्वात प्रथम आहे ती म्हणजे परिमेय संख्या. परिमेय संख्या मग ही जी परिमेय संख्येची व्याख्या आहे, तर ही परिमेय संख्या कशाला म्हणतात हे आपण पहिल्यांदा पाहू. पी ही एक पूर्णांक संख्या आहे आणि क्यू ही कोणतीही शून्येतर संख्या आहे. आता इथे शून्येतर संख्या म्हणजे काय, तर आपण या ठिकाणी 5/4 घेतला किंवा 5/4 घेतला तर याला आपण 5/4 म्हणतो. आणि जर आपण 5 ला शून्याने भागलं तर हा अपूर्णांक किंवा परिमेय संख्या होऊ शकत नाही. म्हणून शून्य नाही अशी ही संख्या शून्येतर संख्या. मग 5/4 ही शून्येतर संख्या आहे. इथे पी भागिले क्यू ही जी आहे, तर पी अंश क्यू या संख्येला परिमेय संख्या असे म्हणतात. मग उदाहरणार्थ आहे 3/6 वजा 8/11 आणि 4/5 शून्य या परिमेय संख्या आहेत. परिमेय संख्यांमध्ये पण पुन्हा 2 प्रकार येतात. एक आहे धन परिमेय आहे आणि दुसरी ऋण परिमेय आहे. ते आपण पुढे पाहणारच आहोत. मग धन परिमेय कोणाला म्हणायचंय, तर ज्या परिमेय संख्येचे अंश आणि छेद यांची चिन्हे समान असतात त्या परिमेय संख्येस आपण धन परिमेय संख्या असे म्हणतो. व धन परिमेय संख्यामध्ये आपण या ठिकाणी एक अपूर्णांक घेतलेला आहे 9/5. या 9/5 9चं चिन्ह इथे कोणतंही नाही, म्हणजे इथे अधिक चिन्ह आहे. 5चं चिन्ह या ठिकाणी कोणतंही नाही, म्हणून इथे 5चंही चिन्ह अधिक आहे. म्हणून हा अधिक अधिकचं चिन्ह न लिहिल्या नाही तरी चालतं. तर हा 9/5 हा धन परिमेय संख्या झाली. अंशाचं आणि छेदाचं दोन्ही चिन्ह या ठिकाणी समान आहे. तेच पुढच्या पूर्णांकाचं आहे वजा4 छेदाला वजा7. जसं इथे धन चिन्ह आलेलं आहे तसंच पुढच्या पूर्णांकामध्ये अंशाचं चिन्ह ऋण आहे, छेदाचं चिन्ह ऋण आहे. ऋण ऋण दोन्ही चिन्ह ऋण भागिले ऋण चिन्ह धन होतं आणि तो अपूर्णांक पुढे 4/7 असा धन परिमेय संख्येने आपण वाचतो. या ठिकाणी लिहायचा किंवा लक्षात ठेवायचा मुद्दा एकच आहे
की अपूर्णांकाचा जो अंश आणि छेद आहे, तर अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला चिन्ह समान असेल तर त्या अपूर्णांकास आपण, त्या परिमेय संख्येस आपण धनपरिमेय संख्या असे म्हणतो. पुढचा मुद्दा आहे, ज्या परिमेय संख्येचे अंश व छेद यांची चिन्हे भिन्न असतात त्या परिमेय संख्येस ऋण परिमेय संख्या असे म्हणतात. मग जसे इथे आपण पाहिलं होतं की अंशाची आणि छेदाची चिन्हे समान आहेत, ती परिमेय संख्या धन आहे. आणि अंशाची आणि छेदाची चिन्हे भिन्न आली म्हणजे काय झालं, अंशाला जर धनचिन्ह असेल, छेदाला ऋण असेल तर ती परिमेय संख्या ऋण असते. अंश ऋण आहे आणि छेद धन आहे तरी देखील ती परिमेय संख्या ऋण असते. उदाहरणार्थ -7 भागिले 8 किंवा -7 अंशे 8. -7/8 -6/5 आणि 3 अंश वजा छेदाला -4 ही सर्व ऋण परिमेय संख्येची उदाहरणं आलेली आहेत. आता जर दिलेली परिमेय संख्या आहे, या परिमेय संख्येशी समान असलेल्या ज्या संख्या आहेत तर त्या पुढील पद्धतीने मिळवता येतात. मग आता परिमेय संख्या आणि अपूर्णांक यामध्ये बऱ्यापैकी साम्य असलेलं आपल्याला दिसतं. तर या ज्या परिमेय संख्या आहेत त्यालाच आपण मागील वर्षी जे शिकलेलं होतं की सममूल्य अपूर्णांक. सम म्हणजे सारखे, मूल्य म्हणजे किंमत, सारखीच किंमत असलेले अपूर्णांक म्हणजेच जो दिलेला अपूर्णांक आहे त्या अपूर्णांकामध्ये अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला समान क्रिया करून त्या अपूर्णांकाचं मूल्य समान ठेवणे यालाच आपण सममूल्य अपूर्णांक असे म्हणतो. मग हे सममूल्य अपूर्णांक आपण कसे मिळवतो, तर परिमेय संख्येच्या अंश आणि छेदास एकाच शून्येतर संख्येने आपण जेव्हा गुणतो किंवा त्याचा अंश आणि छेद यांना त्यास अंश आणि छेदाच्या सामायिक विभाजकाने जेव्हा भागतो त्यावेळेस त्याचं सममूल्य अपूर्णांक आपल्याला मिळतो. मग कसं, तर दोन अंश छेद 4 आहे. या 2 अंश छेद 4 ला मी इथे 2 ने गुणले, अंशाला 2 ने गुणले, त्याचप्रमाणे छेदाला 2 ने गुणले. या अपूर्णांकामध्ये 2 दुने 4, 4 दुने 8, 2/4 चा सममूल्य अपूर्णांकाला 4/8. त्याचप्रमाणे 2 ला 5 ने गुणलं, 4 ला 5 ने गुणलं, 5 दुने 10, 5 चौक 20. हा जो मिळणारा अपूर्णांक आहे त्याला आपण सममूल्य अपूर्णांक म्हणतो. म्हणजेच इथे 2/4 ला मी एकाच संख्येने अंशाला आणि छेदाला गुणले, त्याचप्रमाणे पुढे सुद्धा एकाच संख्येने अंशाला आणि छेदाला गुणून जी किंमत आपल्याला मिळते ती त्या दिलेल्या अपूर्णांकाचा
ती किंमत म्हणजेच दिलेल्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक आहे. हेच आपण या ठिकाणी परिमेय संख्येमध्ये सुद्धा आपण हेच म्हणू शकतो, कारण P भागिले Q ही परिमेय संख्या आहे. म्हणजेच अपूर्णांकाला आपण या ठिकाणी परिमेय संख्या म्हटलेलं आहे. अपूर्णांकाचे आणि परिमेय संख्येचे जे नियम आहेत ते दोन्ही नियम या ठिकाणी सारखे आहेत. आता या ठिकाणची एक कन्सेप्ट आहे, एक संकल्पना आहे की अतिसंक्षिप्त रूप. यामध्ये बघा एक आणखीन एक सांगायचं राहिलं, जसं गुणण्याची क्रिया आहे त्याच पद्धतीने आपल्याला एक परिमेय संख्या घेतली 64 अंश भागिले 72. याचा मला सममूल्य अपूर्णांक तयार करायचा आहे, छोटा अपूर्णांक तयार करायचा आहे. मी याला अंशाला मी 4 ने भागलं आणि छेदाला सुद्धा मी 4 ने भागलं. 4 एक्के 4, 4 सक 24, 16. इथे 4 एक्के 4, 16 भागिले 18 हा दिलेल्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक आलेला आहे. याला पुन्हा आपण पुढे 2 ने भागलं. बेआठी 16, 92 18, 8 अंश 9 अपूर्णांक आलेला आहे. 64 अंश 72, 16 अंश 18, 8 अंश 9 हे सर्व सममूल्य अपूर्णांक आहेत. त्याचबरोबर या 8 अंश 9 च्या पुढे आपल्याला अंशाला आणि छेदाला कोणत्याही संख्येने भाग जात नाही, म्हणून या ठिकाणी 8 अंश 9 ही संख्या म्हणजे 64 अंश 72 ते अतिसंक्षिप्त रूप होय. मग या अतिसंक्षिप्त रूपाच्या बाबतीत आपल्याला असं सांगता येईल की एखादी परिमेय संख्या, या एखाद्या परिमेय संख्येला आपण संक्षिप्त रूप देत गेल्यास शेवटी अशी परिमेय संख्या मिळते की जिचा अंश आणि छेद यामध्ये 1 किंवा वजा 1 या व्यतिरिक्त सामायिक अवयव नसतो. त्यावेळेस त्या संख्येला, त्या परिमेय संख्येला दिलेल्या परिमेय संख्येचे अतिसंक्षिप्त रूप असे म्हणतात. मग इथे 8 अंश छेद 9 ही जी संख्या आहे ही परिमेय संख्या ही 64 अंश छेद 72 या संख्येचं हे अतिसंक्षिप्त रूप आहे. अतिसंक्षिप्त रूप जेव्हा आपण करतो, अतिसंक्षिप्त रूप आपल्याला ज्या वेळेस मिळवायचं असतं त्यावेळेस दिलेल्या परिमेय संख्येच्या अंशाला आणि छेदाला त्या परिमेय संख्येच्या सामायिक विभाजकांनी भागलं तेव्हाच आपल्याला त्या परिमेय संख्येचं अतिसंक्षिप्त रूप मिळतं. आता आपण या पुढचा मुद्दा बघत आहोत, परिमेय संख्यांची समानता आणि तिचा लहान मोठेपणा. ही परिमेय संख्येची जी समानता आहे, तिचा जो लहान मोठेपणा आहे, तो जेव्हा बघतोय तर आपल्याला परिमेय संख्येची तुलना करताना 2 परिमेय संख्या आवश्यक आहे, 2 किंवा 2 पेक्षा अधिक.
इथे ही जी पहिली कंडिशन आहे, या पहिल्या कंडिशनचा विचार आपण करतोय. एडी बरोबर बीसी केव्हा आहे, किंवा एडी बरोबर जर बीसी असेल तर काय दिसतंय, तर आपल्याला ए भागिले बी बरोबर सी भागिले डी दिसते. ए भागिले बी बरोबर सी भागिले डी. दोन अपूर्णांक घेतले आपण. पाचांशे 4 बरोबर चारशे 7 बरोबर सहाशे 21. इथे 2 गुणिले 21 बरोबर 7 गुणिले 6. 21 गुणे 42 बरोबर 742. ज्या वेळेस दिलेले दोन अपूर्णांक आहेत तेव्हा एडी हा ए आहे, हा बी आहे, हा सी आहे आणि हा डी आहे. एडी एडी म्हटल्यानंतर हा तिरकस गुणाकार केला आपण 2 गुणिले 21, याचा गुणाकार आला 42 आणि 7 गुणिले 6 याचा गुणाकार आला 42. ज्यावेळेस डावी बाजू बरोबर उजवी बाजू आहे त्याच वेळेस एडी बरोबर बीसी आहे, म्हणून ए भागिले बी बरोबर सी भागिले डी आहे. हा तुलना करताना आपल्याला पहिला नियम आपण या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण बघितलं. आता दुसरा नियम आहे एडी मोठी बीसी म्हणजेच याचा डाव्या बाजूचा जो गुणाकार आहे तो उजव्या बाजूच्या गुणाकारापेक्षा मोठा असेल तर ए भागिले बी हा अपूर्णांक सी भागिले डी पेक्षा मोठा आहे. बघू आपण एडी मोठा आहे. एडी जिथे एडी आहे तिथे 2 गुणिले 10 बरोबर. जिथे बीसी आहे तिथे 5 गुणिले 3 10 20 बरोबर 5 3 15. एडी हा बीसी पेक्षा मोठा आहे. इथे बरोबर चिन्ह येत नाही, इथे मोठं चिन्ह येतं. एडी हा बीसी पेक्षा मोठा आहे म्हणून पहिला अपूर्णांक जो आहे तो ए छेद बी मोठा आहे सी छेद डी. या 3 नियमांचा वापर आपल्याला अपूर्णांकाचा चढता उतरता क्रम आणि अपूर्णांकाचा लहान मोठेपणा या हे गुणधर्म किंवा यावरील प्रश्न सोडवताना या 3 गुणधर्मांचा आपल्याला त्यामध्ये वापर करायचा आहे, म्हणून हे मुद्दे या ठिकाणी प्रामुख्याने स्पष्ट करत आहे. हा झाला आपला दुसरा मुद्दा.
आता तिसरा मुद्दा आहे एडी लहान आहे बीसी असं जर असेल तर काय? तर एडी लहान आहे बीसी याचा आपण बघू. एडी लहान आहे बीसी. इथे एडीचा 2 गुणिले 3 बरोबर 4 गुणिले 3 म्हणजेच एक 3 गुणिले 6 लहान आहे 12. त्यावेळेस या ठिकाणी आपण म्हणतोय एडी लहान आहे बीसी. जेव्हा 2 परिमेय संख्यांचे छेद समान नसतात त्यावेळेला त्यांचे छेद समान करून आपल्याला त्यांच्यामधील लहान मोठेपणा ठरवता येतो. उदाहरणार्थ 2/7 आणि 3/11 या 2 अपूर्णांकात किंवा 2 परिमेय संख्यामध्ये लहान मोठेपणा ठरवायचा आहे. या ठिकाणी छेद समान नाहीये, आपण छेद समान करू. 7 गुणिले 11 2 गुणिले 11 3 गुणिले 7 11 गुणिले 7 पुढे आलं 11 दुणे 22/77 21/77 यामध्ये मोठी संख्या आली 22/77 म्हणजेच 2/7 हा अपूर्णांक 3/11 पेक्षा मोठा आहे हे इथे लक्षात येते. म्हणजे या ठिकाणी लक्षात आहे जेव्हा 2 परिमेय संख्यांचा छेद हा समान नसतो त्यावेळेला त्या दोन्ही अपूर्णांकाचे आपल्याला छेद समान करून घ्यायचे आणि त्यानंतरच त्यांचा लहान मोठेपणा ठरवायचा आहे. आता इथे सर्वात मोठी संख्या सर्वात मोठी परिमेय संख्या ही आपल्याला सांगता येत नाही तसेच सर्वात लहान परिमेय संख्या देखील आपल्याला सांगता येत नाही. दोन समान छेद असलेल्या
दोन समान छेद असलेल्या परिमेय संख्यांचा जो लहान मोठेपणा आहे तो लहान मोठेपणा आपल्याला दोन समान छेद असलेल्या परिमेय संख्यांचा लहान मोठेपणा आपल्याला जेव्हा आपण ठरवतोय त्यावेळेस त्या परिमेय संख्येचा जर अंश मोठा असेल तर ती परिमेय संख्या मोठी ठरते. थोडक्यात ज्याचा समान छेद आहे मग तो 2/7 असेल, 1/7 असेल, 4/7 असेल, 3/7 असेल, 5/7 असेल. ज्यावेळेस अशा अपूर्णांकाचा आपल्याला चढता उतरता क्रम ठरवायचा आहे, चढता उतरता क्रम लावायचा आहे, लहान मोठेपणा ठरवायचा आहे, त्यांची तुलना करायची, तर आपण पहिल्यांदा जर छेदाकडे नजर टाकली तर सर्वांचा छेद समान आहे. मग छेद समान आहे तर या नियमानुसार ज्या परिमेय संख्येचा अंश मोठा आहे ती परिमेय संख्या मोठी. मग दिलेल्या अपूर्णांकामध्ये 5/7 हा जो अपूर्णांक आहे ही जी परिमेय संख्या आहे ती सर्वात मोठी आहे आणि सर्वात लहान 1/7. मग यांचा जर उतरता क्रम लावायचा आहे तर 5/7, त्यानंतर 4/7, 3/7, 2/7 आणि 1/7 या क्रमाने आपण त्यांचा उतरता क्रम या ठिकाणी लावू शकतो. यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे जर अंश मोठा आहे तर ती परिमेय संख्या मोठी आहे. आणि हेच ऋण संख्यांमध्ये वजा 3/5 वजा 1/5 वजा 6/5 यामध्ये वजा 1/5 हा अपूर्णांक ही परिमेय संख्या मोठी आहे हे आपल्याला दिलेल्या संख्या रेषेच्या सहाय्याने सांगता येईल. संख्या रेषेवरती संख्या रेषेच्या उजव्या बाजूला हे सगळे धनपूर्णांक संख्या रेषेच्या उजव्या बाजूला शून्याच्या उजव्या बाजूला धनपूर्णांक असतात आणि शून्याच्या डाव्या बाजूला ऋणपूर्णांक असतात. पण या संख्या रेषेवरून आपण एक नियमीकरण सांगू शकतो की अंकाच्या उजव्या बाजूच्या ज्या संख्या आहेत दिलेल्या अंकाच्या उजव्या बाजूच्या संख्या या टप्प्याटप्प्याने मोठ्या होत जातात. म्हणजे वजा 5च्या उजवीकडे -4 आहे तर -4 -5 पेक्षा मोठी आहे, -3 ही -5 पेक्षा मोठी आहे, 0 -5 पेक्षा मोठी आहे, 1 -5 पेक्षा मोठी आहे. -5च्या उजव्या बाजूला ज्या संख्या आहेत दिलेल्या संख्या रेषेवर दिलेल्या संख्येच्या उजव्या बाजूला असलेले जे पूर्णांक आहेत ते सर्व त्या संख्येपेक्षा मोठे असतात हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. मग -3/4 आणि -7/4 यामध्ये -3 ही
7 पेक्षा उजवीकडे असल्यामुळे -7 पेक्षा -3 ही मोठी संख्या आहे, हे आपल्याला या संख्या राशीच्या माध्यमातून सांगता येईल. आता परिमेय संख्यांचा गुणाकार बघताना समान चिन्हांच्या 2 परिमेय संख्यांचा गुणाकार धन येतो, तर भिन्न चिन्हांच्या परिमेय संख्यांचा गुणाकार ऋण येतो. या ठिकाणी या नियमांच्या बरोबरीनेच आणखीन एक मुद्दा आपल्याला सांगावासा वाटतो, तो म्हणजे समान चिन्हांचा गुणाकार हा प्लस इंटू प्लस इज इक्वल टू प्लस, मायनस इंटू मायनस इज इक्वल टू मायनस. भिन्न चिन्हांचा गुणाकार प्लस इंटू मायनस इज इक्वल टू मायनस, अधिक गुणिले वजा बरोबर वजा. हा नियम या ठिकाणी स्पष्ट केला जातोय. दोन किंवा 2 पेक्षा अधिक परिमेय संख्यांचा गुणाकार करताना त्यांच्या गुणाकाराच्या अंशात सर्व अंशांचा गुणाकार आणि छेदात सर्व छेदांचा गुणाकार लिहावा आणि शेवटी आलेल्या गुणाकाराला अतिसंक्षिप्त रूप देण्याऐवजी आकडेमोड करून संक्षिप्त रूपही आपल्याला त्या ठिकाणी देता येते. म्हणजेच इथे 3 गुणिले 25 3 गुणिले 25 भागिले 3 गुणिले 8 3 भागिले 5 गुणिले 5 भागिले 7 यांचा गुणाकार जर आपण करतोय तर अंशाला 3 गुणिले 5 भागिले छेदाला 5 गुणिले 7 5 त्रिक 15 भागिले 7 5 35. अशा प्रकारे आपल्याला गुणाकाराचा गुणाकार करून आपण या ठिकाणी हा पूर्णांक काढलाय, तर त्याला आपण जर भागलं तर 5 त्रिक 15 5 7 35 बरोबर 3 अंश छेद 7 असं अतिसंक्षिप्त आपल्याला मिळतंय. म्हणजे या 2 संख्यांना पुढे भाग जात नाही म्हणून ते त्याचं अतिसंक्षिप्त रूप आलेलं आहे. परिमेय संख्यांचा गुणाकार, ज्या 2 परिमेय संख्यांचा गुणाकार 1 येतो त्या 2 संख्यांना एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या असे म्हणतो. एका परिमेय संख्येत दुसऱ्या शून्येतर परिमेय संख्येने भागणे म्हणजेच पहिल्या संख्येस दुसरीच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे होय. उदाहरणार्थ 2/3 बरोबर 2/3 याचाच अर्थ असा की 2 गुणिले 1/3 2/3 3 ने भागणे म्हणजे 3 चा गुणाकार व्यस्त 1/3 आहे, त्याने त्याला गुणणे होईल. शून्येतर पूर्णांक संख्या आहे. कोणतीही पूर्णांक संख्याला शून्याने भागता येत नाही का, हा भागाकार आपल्याला काढता येत नाही.
यालाच आपल्याला अर्थहीन राशी असे म्हणतो. शून्याने संख्येला भागता येत नाही. कोणत्याही परिमेय संख्ये शून्येतर परिमेय संख्येने भागले असता हा जो भागाकार आहे तो भागाकार परिमेय संख्याच मिळते. कोणत्याही दोन परिमेय संख्येची बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार ही परिमेय संख्याच आहे. दोन परिमेय संख्येच्या दरम्यान अनंत परिमेय संख्या असतात. संख्या रेषेवरील कोणतीही उजवीकडील संख्या ही डावीकडील परिमेय संख्येपेक्षा मोठी असते. मग अशीच आपण त्या संख्या रेषेच्या माध्यमातून स्पष्ट केलेलं आहे. प्रत्येक परिमेय संख्येसाठी त्या संख्या रेषेवर निगडीत एकच बिंदू असतो. आता ठिकाणी प्रश्न आहे 119 भागिले 13 ही जी परिमेय संख्या आहे ही परिमेय संख्या ज्या दोन पूर्णांकाच्या दरम्यान आहे तर त्या पूर्णांकांचा गुणाकार किती. आता 119 भागिले 13 या संख्येचं आपल्याला प्रथम स्थान बघावं लागेल. तर 13 आणि 119 ला आपण ज्यावेळेस भागतो तर पूर्ण संख्या ही 13 9 117 9.2 13 हे 9 पूर्ण आहेत. म्हणजे हे हा जो अपूर्णांक आहे हा अपूर्णांक 9 आणि 10 या दोन पूर्णांकाच्या दरम्यान आहे. मग 9 आणि 10 जर पूर्णांकाच्या दरम्यान असेल तर त्या पूर्णांकांचा गुणाकार म्हणजेच 9 गुणिले 10 बरोबर 90. या ठिकाणी आपला उत्तर येईल 9. 119 भागिले 13 चा आपण साधारण काय भाग जातोय ह्या बघितला. 13 9 117 9 पूर्णांक आले. 9 आणि 10 च्या दरम्यान हा पूर्णांक आहे. त्यांचा गुणाकार 9 आणि 9 गुणिले 10 90 आलेला आहे. आता इथे पाच गुणिले कंसामध्ये 8 वजा 3 गुणिले 5 बरोबर किती. याचं जे उत्तर आहे तर 5 कंसामध्ये 8 वजा 5 15 5 गुणिले 15 तून 8 गेले वजा 7 प्लस इंटू मायनस इज इक्वल टू मायनस 7 5 35 वजा 35 हे याचं उत्तर आलेलं आहे. पाच अंशेद 8 मध्ये किती वेळा 5 अंशेद 8 मिळवावे म्हणजे बेरीज 5 येईल. आता या ठिकाणी 1 5 अंशेद 8 दिलेला आहे आपल्याला. त्यामध्ये किती वेळा मिळवायचं आहे 5 अंशेद 8. 1 5 अंशेद 8 आहे. बेरीज आपल्याला 5 आली पाहिजे. म्हणजेच या 8चा आणि 5चा जर आपण गुणाकार केला तर तो येतो 40. 40 पैकी 1 5 इथे दिलेला आहे तो 5 मी वजा केला आणि 35
पाचाचा आणि 35 उत्तर येण्यासाठी पाचाला या ठिकाणी 7 गुणलं पाहिजे. म्हणजे 5/8 मध्ये 7 वेळा 5 मिळवल्यावर ते उत्तर 35 येतं. हा इथला ढोबळमानाचं उत्तर झालेलं आहे. पण परफेक्ट उत्तर जर आपल्याला काढायचं आहे तर 5/8 अधिक 5/8 x बरोबर 5. मग 5/8 x बरोबर 5 वजा 5/8 बरोबर 8×45 वजा 5 भागिले 8 5/8 गुणिले x. x बरोबर 35 भागिले 8 गुणिले 8/5 5×1 5 5×7 35 x बरोबर 7. म्हणजेच 5/8 मध्ये 5/8 7 वेळा मिळवावा लागेल तेव्हा त्याची बेरीज त्या ठिकाणी 5 येईल. पाच 5/12 ही परिमेय संख्या 2 परिमेय संख्यांच्या बेरजेएवढी आहे. त्यापैकी एक परिमेय संख्या वजा 3/24 आहे. तर दुसरी परिमेय संख्या किती? यामध्ये एक संख्या आहे ती आपण x मानली. तिच्यामध्ये x अधिक वजा 3/24 बरोबर 5/12. x बरोबर 5/12 अधिक 3/24. x बरोबर यांचा लसावी 24 आलेला आहे. 5 गुणिले 2 5 दुणे 10 अधिक 3 x बरोबर 13/24. हे याचं उत्तर आलेलं. कोणत्या पर्यायातील संबंध अचूक आहे हा प्रश्न 2017 ला आलेला. तर यामध्ये 4 पर्याय आहेत. त्यामधला कोणता पर्याय बरोबर आहे ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. तर आपण मगाशी जे वापरलेले गुणधर्म आहेत त्यानुसार मगाशी जे गुणधर्म वापरले त्यानुसार वजा 2/3 आणि वजा 1/2 बेदुने 4 वजा 4 वजा 3 या ठिकाणी वजा 3 मोठा येतो म्हणजे पहिला पर्याय चुकलेला आहे. वजा 2/3 हा 1/2 म्हणजे धन पूर्णांक आहे. हा पूर्णांक या ठिकाणी मोठा आहे म्हणजे स्थायी पर्याय चुकलेला आहे. तिसरा पर्याय आहे वजा 5/4 वजा 2/3 हा आपण पर्याय बघू. वजा 5/4 वजा 2/3 वजा 5 3 15
वजा 4 गुणे 8 हा पर्याय या ठिकाणचा बरोबर आहे. आणि चौथा धनपूर्णांक आहे. धनपूर्णांक हा ऋणापेक्षा मोठा असतो, पण या ठिकाणी ऋणपूर्णांक मोठा दाखवला आहे, म्हणजे काही पर्याय चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 3 हा इथे बरोबर आलेला आहे. दिलेले पूर्णांक आहेत यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? 1/2 सर्व पूर्णांक आहेत. वजा 1/2 वजा 1/8 वजा 1/3 आणि वजा 1/4. तर यामध्ये वजा 1/2 म्हणजे वजा 1/2 म्हणजे तिथे 0.5 इथे 0.125 इथं 0.33 आणि इथे 0.25 इथे प्रत्येकाला वजा चिन्ह आहे. मग यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती? 0.225 म्हणजे 250 0.500. तर ह्या दिलेल्या पूर्णांकाचा जर विचार केला तर 0.125 ही जी संख्या आहे ही संख्या सर्वात मोठी संख्या म्हणजे वजा 1/8 हा अपूर्णांक या ठिकाणी मोठा आहे. पुढील परिमेय संख्यांचा चढता क्रम लावल्यास शेवटची संख्या कोणती येईल? आता 52 भागिले 65 52 भागिले 65 यामध्ये जर याचं आपण संक्षिप्त रूप दिलं तर या दोन संख्या 13 चौक 52 13 पाची 65 0.45 0.80 156 भागिले 143 सॉरी 156 भागिले 43 3 दुने 6 86 3 चौका आणि 117 भागिले 91 93 117 13 7 91 7 ने 9 ला भागलं 7 1 7 7 दुने 14 87 56 1.28 आणि 13 भागिले 26 बरोबर 13 1 13 13 दुने 26 0.5 आणि इथे 156 भागिले 43 43 त्रिक 3 त्रिक 9 4 त्रिक 12 9 7 16 27 2 270 6 ने जर भागलं 6 त्रिक 18 6 चौक 24 आणि 25 3.6 156 भागिले 3.6
6. मग 52 भागिले 65 यामध्ये शेवटची संख्या 0.80, 3.6, 1.28 आणि 0.5 हे सर्व धनपूर्णांक आहे. मग धनपूर्णांक आहे म्हटल्यावर धनपूर्णांक आहे म्हटल्यानंतर एक नंबरला आले 0.5 हा पूर्णांक, 2 नंबर 0.80, 3 नंबर 1.28 आणि 4 नंबर 3.6. आपल्याला चढता क्रम लावायचा आहे, म्हणजेच शेवटची संख्या विचारलेली आहे. ही आहे शेवटची संख्या 156 भागिले 43 ही आहे चढता क्रमची शेवटची संख्या. या परिमेय संख्यांपैकी कोणती संख्या पूर्ण संख्या पूर्णांक संख्या आहे? पूर्णांक संख्येमध्ये 11 भागिले -5 हा भागाकार अपूर्ण येतोय, दशांश पूर्णांकात येतोय. -4 भागिले -9 हाही अपूर्णांक दशांश पूर्णांक येतोय. -9 भागिले 3 3 एके 3 3 त्रिक 9 बरोबर -3 हा पूर्ण उत्तर मध्ये भागाकार आलेला आहे, म्हणून हे याचं या ठिकाणचं उत्तर आहे. (22/3) या परिमेय संख्येच्या लगतचा मोठा अपूर्णांक येण्यासाठी त्या पुढील पैकी कोणती संख्या मिळवावी? 22 भागिले 3 दिलेला पूर्ण परिमेय संख्या आहे, तिच्यामध्ये लगतचा मोठा पूर्णांक आला पाहिजे. म्हणजे इथे हा जो 3 छेद आहे या 3 छेदांनी वरच्या अंशाला पूर्ण भाग जाण्यासाठी त्यामध्ये यामधील कोणती संख्या मिळवावी लागेल? मग पहिला पर्याय घेतलाय 22 मध्ये आपण इथे 2 मिळवले, 22 आणि 2 आले 24, 24 भागिले 3 3 एके 3 3 8 24 उत्तर 8 पूर्णांक आले. लगतचा पूर्णांक आलेला आहे, तर त्यासाठी आपलं हे उत्तर बरोबर आहे. (7 भागिले -9 -11 भागिले -3 -4 भागिले -13 आणि -2 भागिले -5 -11 भागिले ते अधिक 3 आहे, नाही -3 -11 इथे 7 प्लस आहे -9 याचं उत्तर मायनस आलेलं आहे. -11 भागिले 3 याचंही उत्तर मायनस आलेलं आहे. -4 छेदाला -13 याचं उत्तर वजा भागिले वजा अधिक आलेलं आहे आणि -2 भागिले 5 याचं उत्तर वजा आलेलं आहे. आपल्याला इथे धनपरिमेय संख्या विचारलेली आहे. -4 छेदाला -13 वजा भागिले वजा अधिक याचं उत्तर आपलं हे बरोबर आलेलं आहे.
3/4 वजा 6/8 व 9/11 या परिमेय संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास पुढील पैकी कोणता पर्याय योग्य आहे? यामध्ये पहिली संख्या ऋण आहे, त्यानंतर 4×7=28 याचं उत्तर 0.7 आणि 11×9 सॉरी 11×8=88 0.8 म्हणजेच वजा 6/8 3/4 9/11 हा तिसरा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. अशा प्रकारे या आजच्या या पाठात परिमेय संख्यांची व्याख्या, परिमेय संख्यांची बेरीज वजाबाकीचे नियम, परिमेय संख्यांचा गुणाकार, परिमेय संख्यांचा भागाकार आणि त्या परिमेय संख्यांची तुलना, लहान मोठेपणा, त्यामध्ये चढता उतरता क्रम आणि परिमेय संख्यामधील घनपरिमेय संख्या, ऋणपरिमेय संख्या आणि त्यावरील सर्व प्रकारच्या क्रिया याचा आता आपण अभ्यास केलेला आहे. तर यामधील एक शेवटचं गणित 40°13 या परिमेय संख्येमागील पूर्णांक येण्यासाठी तिच्यातून पुढील पैकी कोणती संख्या कमी करावी? 40°13 आहे. मग अशा गणितासारखंच गणित आहे. पर्यायामध्ये जर विचार केला तर 40 मधून 3 गेले 37 येतात आणि 40 मधून 3 26 आहे. 40 मधून 1 गेल्यास उत्तर आहे 40 वजा 1 39 छेदाला 13 13 13 13 39 बरोबर 3 पूर्णांक. म्हणजेच या ठिकाणचं जे उत्तर आहे ते 1/13 हे उत्तर अगदी योग्य आहे आणि बरोबर आहे. तर आज आपण आजच्या पाठाला परिमेय संख्या आणि त्यावरील क्रिया याचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. हा पाठ मी स्वाती मुकुंदराव अडाणे, केंद्र प्रमुख केंद्र विठे, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर, अशा प्रकारे आजचा माझा पाठ मी या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. धन्यवाद.